ओ आये मेरी मजार पर आधी आमदाराची फडणवीसांसाठी शायरी, मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला आणि या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार अमर काळे यांच्यासह सर्व भाजप आमदार उपस्थित होते। या दरम्यान भाषण करताना आर्वीचे आमदार सुनील वानखेडे यांनी विविध मागण्या केल्या, तसेच मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळ शेरोशायरी देखील केल्याचं पाहायला मिळतंय। या शायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या आर्वीतील आगमनाच्या अनुषंगाने स्तुतीसुमने उधळली, तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर कौतुकाची भेट त्याच पद्धतीने शायरीतून केली। यावेळी दोन्ही नेत्यांमधील हा शायराना अंदाज जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला। विशेष म्हणजे आमदार सुमित वानखेडे हे कधीकाळी देवेंद्र फडणवीस यांचे पीए होते आणि एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आमदार सुमित वानखेडे यांच्या आजच्या भाषणातील शेरोशायरीने सगळ्यांचे लक्ष वेधले। आपल्या शायरीमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात आर्वीचंद्र उतरल्याचं म्हटलेलं आहे। आणि मला खात्री आहे देवेंद्रजी की या विधानसभेच्या विकासासाठी आपण कधीही निधी कमी पडू देणार नाही। या ज्यावेळी असा काही कार्यक्रम असतो आणि तिथले लोकप्रतिनिधी मागणी करतात तेव्हा साधारणतः नेत्यांचं असं उत्तर असतं, त्यात मी सुद्धा आहे, की आपण प्रस्ताव दाखल करा, आम्ही त्याला मागणीला मान्यता देऊ। पण मला आपल्याला सांगायला आनंद होतो की सर्व प्रस्ताव आम्ही अगोदर आपल्याकडे दिलेले आहेत, आपल्याला फक्त मान्यता द्यायची आहे। मग ते ग्राम विकास निधी असेल, पर्यटनाचा निधी असेल, आदिवासी विकासाचा निधी असेल, तो निधी आपण मान्य करावा आणि आपण तो निश्चितच कराल, हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे। आज आपण आला आहात आणि आमच्या मागण्यांचा आपण निश्चितच विचार आपल्या भाषणातनं करणार आहे आणि म्हणून या स्थितीला पाहून आणखी एक शेर मला आठवतो की तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो, तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो, जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है, जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है। सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का, आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए। त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच। पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी होत आहे।